बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद, त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक श्री दशरथ गावडे लिखित कादंबरी फेरा. प्रकरण 56. अंतःकरण जाळणारी मनाची हुरहुर कायमची निघून गेली. काळीज फाडणारी धास्ती, पोटात खड्डा पाडणारी भीती काळाच्या उदरात गडप झाली. मनाचा आक्रोश, आक्रंदन कायमचं शांत झालं. मनातली स्वप्न, आशा, आकांक्षा जीवासोबत वाऱ्याबरोबर उडून गेल्या. जीव टांगणीला लावणारी हुरहुर शेवटच्या श्वासाबरोबर हवेत विरून गेली. जीव कुरतडणारी झुरणी प्राणाबरोबर अनंतात विरून गेली. घोर निराशा, टोचणी, चिंता, वेदना, त्रागा व जीव घेणं दुःख या सर्वांनी ग्रासलेला व या सगळ्यांना उघडून प्यायलेला जीव कायमचा थंड पडला. पोरांच्या वाटेकडे लागल्या डोळ्यांमधली दृष्टी, त्यांचं दर्शन होताच कायमची निघून गेली. ज्यांच्या प्रतीक्षेत डोळ्यांच्या वाती करून जाळल्या होत्या, त्यांची भेट होताच त्या जळत्या वाती कायमच्या विझून गेल्या. 18 वर्षापासूनच्या असीम वेदनेच्या जीव घेणाऱ्या कळा शेवटी जीव घेऊन शांत झाल्या. जीवाला घोर लावणारा वियोग जीव घेऊन संपला. आई! आईचा हात गळता संजयच्या तोंडात एक दीर्घ अरोळी फुटली. पाठोपाठ उमेशनेही थोरले आई असा टाहो फोडला. तिचे गळलेले हात दोघांनीही आपापल्या दोन्ही हातात घेतले व कपाळाला लावून मोठ्यानं रडू लागले. आई आई असं म्हणत बाजूला बसलेली आशा आपल्या आईला डाव्या हातानं हलवू लागली. डोळे तिलाच पाहत होते. डोळ्यांच्या पापण्या मिटतच नव्हत्या. तिनं तिच्या हनवटीला धरून हलवलं, तरीही डोळे मिटेनात. बाजूला बसलेली संगीता समजून गेली. तिनं रुक्मिणीच्या डोळ्यावर हात फिरवून तिचे डोळे मिटवण्याचा प्रयत्न केला, तरीही ते अर्धे अधिक उघडेच राहिले. आई आई असा आवाज देत आशा तिला बोलावू लागली, हातानं हलवू लागली. नंतर आपली आई गेली असं ती समजून गेली. आई, माझ्या आई कुठं गेलीस ग? अतीव दुःखानं भरलेले शब्द अगदी बिंबीच्या देठापासून तळमळ तिच्या तोंडातनं बाहेर पडले. ओरडतच ती आईच्या अंगावर पडली व डाव्या हातानं तिचा चेहरा कुरवाळू लागली. मला सोडून गेलीस माझ्या आई. आता मी कुणाच्या आधारानं जगू? मला बी तुझ्या संग घेऊन चल. माझा बाबू, माझी पोरं म्हणून आयुष्यभर रडलीस. पोरं घरला येतील असं सगळ्यांनी समजून सांगितलं, तरी बी तू कुणाचं ऐकली नाहीस. आता माझा तरी जगून काय उपयोग? मला बी तुझ्या संग घेऊन चल. आई, माझ्या आई. आतड्याला पीळ पाडणाऱ्या तिच्या अशा क्रंदनानं सर्वांची मनं हेलावून गेली. अक्का असं म्हणत शांतानं पण टाहो फोडला. संगीता, सुनीता, सुगंधा, शारूबाई व भावकीतल्या सगळ्या बायकाही रडू लागल्या. आतल्या खोलीत रडण्या ओरडण्याचा आवाज घुमू लागला. अश्रूंनी खोली भिजू लागली. बाहेर बसलेले सर्वजण रुक्मिणी संपल्याचं समजून गेले. पाटील व शामराव सुन्न झाले. धीरगंभीर मनाचे पाटील स्वतःची जोडीदारी कायमची निघून गेली म्हणून शोक करू लागले. बसल्या जागीच ते अश्रू गाळू लागले. शामरावलाही हुंदका आवरता आला नाही. तोही रडू लागला. महादेवही आपले अश्रू पुसू लागला. घर आक्रोशानं भरून गेलं. प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू गळत होते. 18 वर्ष साठलेलं दुःख गळत होतं. जमलेले गावकरी पाटलांना व शामरावला शांत करू लागले, धीर देऊ लागले. आई व थोरल्या आई म्हणून रडणारे 18 वर्षांपूर्वी घर सोडून गेले हेच ते संजय आणि उमेश आहेत, हे आत्तापर्यंत सगळे समजून गेले. पण नेमकं आईच्या मरणालाच घराकडे आले म्हणून प्रत्येकाच्या मनात त्यांच्याबद्दल संताप निर्माण होऊ लागला. या अगोदर आले असते तर रुक्मिणी आजीवंत असती आणि संपूर्ण घराण्याला एवढं मोठं दुःख भोगायला आलं नसतं असं सर्वांना वाटू लागलं. हा कोणता दैवयोग आहे असं म्हणत दैवाच्या या विचित्र करणीचा सर्वजण धिक्कार करू लागले.
शिव्या शाप देऊ लागले, कोसू लागले. आपली आई आपल्यासाठीच थांबली होती, आपल्यासाठीच तिचा श्वास चालू होता हे संजयनं व उमेशनं जाणलं. तिच्या खंगलेल्या देहाकडे पाहून आपल्यामुळं आपल्या आईला कोण यातना झाल्या असतील याची सत्यता त्यांना पटली. सगळ्यांच्या रडण्या ओरडण्यामुळं वियोगाचं दुःख काय असतं ते त्यांना आता कळलं. वियोगाचं दुःख आणि त्यातली तीव्रता जी कधी काळी त्यांनीही अनुभवली होती, पण बदलत्या काळानुसार जीवनात आलेल्या सुखामुळे ते सगळंच विसरून गेले होते. आता मात्र त्यांना ती कळून आली. नात्या गोत्यामधला जिव्हाळा आत्ता त्यांना कळला. आपल्या वियोगातल्या सगळ्या यातना, वेदना व दुःख उराशी कवटाळून आपली आई आता कायमची निघून गेली म्हणून दोघंही कळवळून रडू लागले. आपल्या हातानं झालेल्या घोडचुकीमुळं कपाळावर हात मारून घेऊ लागले. अक्षम्य चुकीचा पश्चाताप करून घेऊ लागले. सगळ्यांच्या रडलेल्याचा आवाज व ओरडण्याचा गोंधळ ऐकून सचिन व सौरभही रडू लागले. त्यांच्यासाठी हे सर्व नवीनच होतं. त्यांना घेऊन सुमित्रा देवी, साधना व संध्या भरल्या डोळ्यांनी बाहेर गाडीजवळ जाऊन उभ्या राहिल्या. शिवाजी व नवकुडकर भरल्या मनानं डोळ्यांत अश्रू घेऊन बाहेरच्या संपात येऊन भिंतीला टिकून उभे राहिले. घरासमोर कोणीतरी फटाक्यांच्या माळा फोडल्या. कुणाला तरी मुलगा झाला किंवा कोणीतरी वारलं की लोक त्यांच्या घरासमोर फटाके फोडतात. तशी गावात पद्धतच होती. पण आता फोडलेले फटाके कशासाठी फोडले असतील हे लोक समजून गेले. जी धास्ती मनात घेऊन गावातले सगळे लोक रात्री झोपले होते ती खरी ठरली होती. हळूहळू संपूर्ण गावाला तिच्या मरणाची बातमी समजली. थोड्याच वेळात सगळं घर बायका माणसांनी भरून गेलं. आशा व शांता पाठीमागचं सगळं सुखदुःख काढून मोठ्यानं रडत होत्या. त्यांना रडताना पाहून येणाऱ्या प्रत्येकीला रडू फुटू लागलं. दिगंबर व सुनंदा सुद्धा आले. मृत रुक्मिणीला पाहता सुनंदाच्या डोळ्यातनं तर धाराच वाहू लागल्या. कारण मुलाच्या वियोगाचं दुःख काय असतं ते तिला चांगलंच ठाऊक होतं. पोरांसाठी झुरून मेली बिचारी म्हणत ती पण रडू लागली. रुक्मिणीला बघायला येणाऱ्या प्रत्येक बाईचा पदर भिजू लागला. खोलीत दुःख भरून वाहू लागलं. आशाला व शांताला सर्वजणी सावरू लागल्या. त्यांचं सांत्वन करू लागल्या. बाहेरच्या संपात सर्वजण पाटलांचं व शामरावांचं सांत्वन करून लागले. दिगंबरनंही पाटलांचं सांत्वन केलं व दुःखात स्वतःला सावरायला सांगितलं. घरासमोरचं अंगण माणसांनी भरून गेलं. सगळेजण दुःखी मनानं उभे होते. पोरांची काळजी करीत राहू नको म्हणून सगळ्यांनी समजून सांगितलं. खरं तिनं कुणाचंच ऐकलं नाही. शेवटी स्वतःच तिनं खरं केलं असं लोक आपापसात बोलू लागले. लई वाईट झालं असं म्हणत प्रत्येकजण चुकचुकू लागला. संजय व उमेश परत आलेल्याची बातमी सर्वांना कळल्यावर पोरं घराकडे परत आले आहेत हाच सर्वांच्या चर्चेचा विषय ठरला. ज्यांना ज्यांना जसं जसं समजेल तसं तसं बरोबर मरणालाच उगावली की गा पोरं. बिचारीच्या मरणाचीच वाट बघत होती वाटतंय असं उपहासानं आणि रागानं म्हणत प्रत्येक जण मनातल्या त्यांच्याबद्दलच्या इतक्या वर्षांच्या संतापाला वाट मोकळी करून देऊ लागला. रुक्मिणीचे भाऊ भाऊजया येऊन रडत अश्रू गाळू लागले. पाहुण्यांना निरोप पाठवले गेले. निरोप मिळाल्यावर कमळाबाई रडतच आली. तीही पाठीमागचं सगळं सुखदुःख काढून रडू लागली. मध्यंतरीच्या काळात शांताची आई वारली होती, पण रुक्मिणी संपल्याचा निरोप मिळता तिचा भाऊ आणि भाऊजे दोघेही आले. जवळचे व दूरचे सगळे पाहुणे आले. सुमन ही सासरहून आली. प्रेताला अग्नी द्यायचं ठरलं. सहकारी व गावातले लोक सरणाच्या तयारीला लागले. शेणी लाकडं जमा केली. सगळं साहित्य एका बैलगाडीत भरलं व गाडी शेताकडे निघून गेली. काही जणांनी बांबूची तिरडी तयार केली. नवकुडकर, शिवाजी, सुमित्रा देवी, साधना व संध्या या सर्वांची रात्रभरच्या प्रवासातल्या जागरणीनं अंग शिनून गेली होती. डोळे ताठरले होते. या सर्व गोंधळात वरडारडीत कोणी त्यांच्याशी बोललंही नव्हतं. त्यांची साधी चौकशी सुद्धा कोणी केली नव्हती. ज्योतिबानं संजयला व उमेशला सकाळीच गाडीतनं उतरताना पाहिलं होतं.
काही वेळानं त्यांना ओळखलं होतं. त्यांच्या बायका व मुलांनाही त्यांना अंदाजानं ओळखलं होतं. त्यानं ताटकळत गाडीजवळ उभं राहिलं, त्याला पाहवलं नाही. त्यानं त्यांना बोलावून आपल्या घरात नेलं. त्यांना परड्यातलं शौचालय व न्हाणीघर दाखवलं. त्यांचं चहापाणी केलं व बसायला सांगितलं. सगळ्यांनाच प्रवासाच्या दगदगीनं शारीरिक थकवा जाणवत होता. ज्योतिबानं केलेल्या सोयीमुळे सर्वांना फार बरं वाटलं. रुक्मिणी सुवासिनी म्हणून वारली होती. सुवासिनीचे सगळे क्रियाकर्म करावे लागणार होते. तशी सर्वांनी तयारी केली. तिला बाहेर नेण्यासाठी लोक उचलू लागले, पण आशा तिच्या अंगावर पडून आक्रोशू लागली. काही केल्या ती तिला उचलूच देईना. शेवटी संगीतानं आणि सुनीतानं तिला कसं तरी बाजूला केलं व बाकीच्यांनी रुक्मिणीला उचलून आणून बाहेर एका खुर्चीत बसवलं. नंतर तिला बायकांनी गरम पाण्याची आंघोळ घातली. अगोदरपासनं तिच्या अंगावर असले दागिने म्हणजेच गळ्यातलं डोरलं, कर्णफुले आणि पायातली जोडवी काढली व ते सर्व महादेव गुरवकडे दिलं. नंतर भावाने आणलेली हिरव्या रंगाची माहेरची नवी कोरी साडी तिला नेसवली. हळदी कुंकू लावून खणा नारळानं ओटी भरली. खोटं डोरलं, कर्णफुले, जोडवी आणि हिरव्या बांगड्या हे सर्व ओटीत घातलं. साडीच्या पदराच्या एका टोकाला सुट्ट्या नाण्यांची गाठ बांधली. गळ्यात फुलांची माळ घातली. नंतर 5 सुवासिनीने पंचारतीनं तिला उवाळलं. हे सर्व क्रियाकर्म करून झाल्यावर तिचा मृतदेह उचलून तिरडीवर ठेवला. अंगावर कफन झाकलं. काथ्यानं मृतदेह तिरडीच्या बांबूना घट्ट बांधला. त्यावर गुलाल आणि फुलं उधळली. हे सर्व होत असताना अशा डाव्या हाताने एकसारखी छाती बडवून घेत होती. आई, माझ्या आई, कुठं गेलीस ग माझ्या आई, परत ये म्हणत आक्रोशत होती. शांता पण मोठ्यानं रडत होती. दोघींना संगीता व सुनीतानी जमलेल्या बायका आधार देत होत्या, सावरत होत्या. सगळं क्रियाकर्म पाहताना संजय व उमेशच्या मनात भडभडून येत होतं. दोघंही रडत होते. घराजवळील सर्व क्रियाकर्म उरकल्यावर गंभीर व शोकाकुल वातावरणात दुपारी 12च्या सुमारास तिरडी उचलली. गंगाराम, तुकाराम, शंकर व भाऊ रेडेकर या चौघांनी तिरडीला खांदे दिले. आता रुक्मिणीची अंतिम यात्रा चालू झाली. जीवनातलं सगळं सुख दुःख कनवटीला बांधून ही सुवासिनी आता अखेरच्या प्रवासाला निघाली. मनुष्य जन्माचा फेरा पूर्ण करून ती एका अदृश्य दुनियेकडे चालली. आशाच्या आकांतानं तिथलं सगळं वातावरण हेलावून गेलं. सर्वांच्या अंतकरणात गलबलून येऊ लागलं. शोक कुणालाच आवरेना. सगळ्यांचे डोळे भरून आले. सुमन रडतच आशाला सावरू लागली. बी पेरण्यासाठी 5 प्रकारचं धान्य असलेलं सूप संजयच्या हातात देत श्रीपती त्याला बोलला, पाहुणं, हे सूप हातात घेवा आणि सुपातलं बी पेरीत तिरडीच्या पुढे चलत राहा. आणि उमेशच्या हातात सुट्ट्या पैशांची छोटीशी थैली देत त्याला, आणि पाहुणं, तुम्ही ह्या पिशवीतलं पैसे तिरडीवर उडवी चला असं बोलला. पाहुणं, श्रीपतीनं जाणून बुजून अगदी उपवासानं वापरलेला शब्द. या शब्दानं दोघांच्याही अंगाला झिंझिने आल्या, विंचूड असले. तो शब्द ऐकताना कोणीतरी तप्त लोहरस कानात ओततंय असं त्यांना वाटलं. एवढा तो उपरा शब्द त्यांना झोंबला. एक दूरचा माणूस असा उपहासात्मक शब्द वापरून आपला रोष जाहीर करतोय. मग घरच्या लोकांच्या मनातल्या उद्रेकाला व प्रचंड मोठ्या रोषाला तर सामोरं जावं लागणारच हे ते समजून गेले. आता नाईलाज होता. सगळ्यांचंच ऐकावं लागणार होतं. चुकच तशी झाली होती. निमूटपणे संजयने सूप हातात घेतला आणि उमेशनं थैली. दोघंही तिरडीच्या पुढे चालू लागले. दोघांचीही डोकी उघडीच होती. त्यांच्या डोक्यावर काहीच नव्हतं म्हणून शिवाजीनं ज्योतिबाच्या घरात जाऊन सुमित्रा देवीकडनं पटकन 2 टॉवेल आणले व त्यांच्या डोक्यावर पसरून ठेवले आणि तो त्यांच्याबरोबर चालू लागला. तो सांगेल तसं संजय बी पेरत चालला आणि उमेश मध्ये मध्ये तिरडीवर सुट्टे पैसे उधळू लागला. अंत्ययात्रा पुढं पुढं सरकू लागली. सर्व पुरुष मंडळी तिरडीच्या पाठीमागनं चालू लागली. नवकुडकर ही पुरुष मंडळीतनं चालू लागले.
त्यांच्या पाठीमागनं आशा, शांता, कमळाबाई, संगीता, सुनीता, सुगंधा, सुमन व जमलेल्या बायका रडतच चालू लागल्या. मुलांना आपल्या आईजवळ ठेवून सासूबाईंच्या अंत्ययात्रेत साधना व संध्याही सामील झाल्या. अशा आक्रोशातच काठीच्या आधारानं हळूहळू चालू लागली. तिला सुमन आणि सुनीता आधार देत चालवत नेऊ लागल्या. हृदयात घराण्याच्या दुःखाचा खोलवरचा इतिहास व मनात विचारांचं वादळ घेऊन पाटील खाली मान घालून अगदी शांतपणे चालले होते. सगळेच दुःखी अंतःकरणाने आणि जड मनानं चालले होते. गावची वेस ओलांडली. वेस ओलांडल्यावर एका ठिकाणी चौघांनीही तिरडी खाली उतरून ठेवली. एका मडक्यात शिजवलेला भात काढून तिथं चारी दिशांना ठेवला. तिरडीला खांदे देणाऱ्यांनी खांदे बदलले व पुन्हा उचलून घेऊन चालू लागले. शेत आलं. एका ओप्याच्या कोपऱ्यात सरण रचलं होतं. त्याच ओप्याच्या बांधावर असल्या मोठ्या आंब्याखाली झाडाखाली तिरडी उतरवली. उन्हात तानात काम करताना ज्या आंब्याच्या झाडाच्या गार सावलीत विश्रांतीसाठी आणि दुपारची भाकरी खाण्यासाठी रुक्मिणी व परिवार बसत होता आणि अचानकपणे भरून येऊन झोडपणाऱ्या वळवाच्या पावसापासून सुरक्षित राहण्यासाठी ज्या आंब्याच्या झाडाचा आधार मिळत होता त्याच त्या झाडाखाली तिरडी उतरवली. आज त्याच हिरव्यागार आम्रवृक्षाची शेवटची थंडगार सावली तिरडीवर शांत पहुडल्या रुक्मिणीच्या कृष्ण मृतदेहाला मिळत होती. फळाने लगडलेला तो आम्रवृक्षही आज स्तब्ध उभा होता. त्याचं एक पान सुद्धा हलत नव्हतं. तोही तिच्यासाठी मुख रुदन करीत शांत उभा होता. चिंतेनं खाल्लेल्या शरीराला आता चित्तेचे अंतिम वेध लागले होते. आता काही वेळातच रुक्मिणी कायमची त्या कोपऱ्यात विसावणार होती. मृतदेहाशेजारी ठेवल्या तांब्यातलं पाणी चंदनाच्या झाडाच्या छोट्याशा डहाळीनं सर्वांनी रुक्मिणीच्या तोंडात घातलं व तिच्या पायांना स्पर्श करून मृतात्म्याला शांती लाभू दे अशी मनातल्या मनात देवाकडे प्रार्थना केली. संजयनं आणि उमेशनंही रडतच आपल्या आईच्या तोंडात अखेरचं पाणी घातलं व दोन्ही हातांनी तिच्या पायांना स्पर्श करून हात जोडत माझ्या आईच्या आत्म्याला शांती लाभू दे म्हणून देवाकडे प्रार्थना केली. सुमननं आणि सुनीतानं आधार देत ज्यावेळी आशाला तिथं आणलं त्यावेळी ती आई आई माझ्या आई ये ग माझ्या आई मला सोडून कुठं चाललीस का तू मला बी तुझ्या संकट घेऊन चल असं ओरडतच ती आपल्या आईच्या मृतदेहावर उपडी पडली व डाव्या हातानं तिच्या चेहऱ्यावर हात फिरवू लागली. आशाचा आक्रोश पाहून पाटील ओक्साबोक्सी रडू लागले. शामरावाला पण रडू कोसळलं. संगीताने सुनीतानं आशाला धरून उठवलं. आईच्या तोंडात शेवटचं पाणी घालायला सांगितलं. उजवी बाजू लकव्यामुळे निकामी झालेली असल्यानं तिने हुंदके देत व आई आई असा आक्रोश करीत डाव्या हातानं आपल्या आईच्या तोंडात अखेरचं पाणी घातलं व रडतच तिच्या पायावर डावा हात व डोकं टिकून आईच्या आत्म्याला चिरशांती मिळू दे म्हणून प्रार्थना केली. या 35-36 वर्षांच्या तिच्या जीवनात दैवानं तिला आपल्या आईच्या पाया पडायची कधी संधीच दिली नव्हती. कधी तसा योगच येऊ दिला नव्हता. तिचं जर लग्न झालं असतं तर सासरी नांदायला जाताना रडतच तिनं आपल्या आईची गळाभेट घेतली असती व तिच्या पायावर डोकं टेकून पाया पडली असती. पण तसं काहीच घडलं नव्हतं. दैवानं तसं घडूच दिलं नव्हतं. पण आज मात्र ती अंतःकरणात साठलेलं सगळं दुःख व सगळ्या भावभावना एकवटून तिच्या पायावर डोकं टेकून रडतच जीवनातल्या पहिल्या व शेवटच्या पाया पडली. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.